रामकृष्ण हरे. योग, कर्मयोग, ज्ञानयोग, उपासना योग, भक्तियोग आणि योगायोग अनेक योग शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आणि योगशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. तर सगळ्या योगांचा मूलाधार कर्मयोग हा आहे. आणि कर्माने सुद्धा आपण जर निष्काम कर्मयोगाची साधना केली, कर्मयोग जर आपण निष्कामतेने केला, तर त्याने सुद्धा आत्मसिद्धी, संसिद्धी, समाधान या सगळ्या गोष्टी मिळतात. कर्मण्यैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, जनक हा राजा होता, पण तो राज्य चालून इतकं चांगलं राज्य चालवायचा तर त्याच्यामुळे तो ज्ञानी होता. ज्ञान त्याला कर्म बाधत नव्हतं, दुःख होत नव्हतं. म्हणून कर्मयोग हा सगळ्यात महान योग आहे. कोणी कर्मयोग सोडू नये. कर्माला कसं प्राधान्य द्यावं आणि कुठपर्यंत ते कर्म चांगलं आचरावं या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. मनोनी ऐके पार्था, अर्जुना ऐक आता, जया नैष्कर्म्यपदी आस्था. अर्जुना, ज्याची आस्था नैष्कर्म्याकडे आहे, आपलं कर्म करायचं नाही, आपला कर्माचा वीट आलेला आहे, आपलं कर्म आवडत नाही आहे, आपण संन्यास घेणार, आपण त्याग करणार, अशी ज्याची नैष्कर्म्याकडे आस्था आहे, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. जरी त्याची नैष्कर्म्याकडे ओढ असली तरी त्याने उचित कर्मामध्ये धरसोड करता कामा नये. तृप्ती जालिया जैसी साधने सरती अपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तो ज्ञानी झाला आणि अगदी ज्याला जीवन मुक्त असं आपण म्हणतो, स्थितप्रज्ञ बनतो, असा जरी झाला तरी पण भगवान म्हणतात, जसं त्याला कर्माची गरज नाही आहे पण तरी त्याने कर्म करावेत. तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. आत्मतुष्टी कर्मामुळे झालेली नाही, पण कर्मातून गेल्यानंतरच ती झालेली आहे. म्हणून त्या कर्माला सुद्धा त्याने टाकू नये. कारण जबवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत आपली स्थिती अशी होत नाही आणि मग देहाचाच जर त्याला विसर पडत असेल तर मग कर्म ते आपोआप सुटतात, सोडावे लागत नाहीत. फळ पिकल्यानंतर ते आपोआप देठाला सोडून देतं. देठ त्याला सोड म्हणत नाही आणि यालाही फळालाही अट्टहास करावा लागत नाही. परिपक्व अवस्थेमध्ये देहाधिक आसक्ती आपोआप सुटते. आपोआप कर्म तो कुठेही असू दे, मग नाही तर घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी. डोंगरात राहतोय आणि चिंतन घराकडचं चाललेलं आहे, त्याला अर्थ नाही, तो घरात राहू दे. पण तसा जर त्याची अवस्था झाली तशा पद्धतीची, तर तो खरा मुक्त, तो खरा जीवनमुक्त आणि तो खरा त्या आनंदाला प्राप्त होतो. आणि म्हणून कर्माला जीवनमुक्ताने सुद्धा भजायचं. हां, जिवंत असताना जोपर्यंत तो मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने कर्माचा आश्रय सोडू नये. दुसऱ्यासाठी कर्म कसं करावं त्यासाठी आपला एक वेगळा व्हिडिओ झाला, तो जरूर ऐका. यूट्यूबला आपण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. रामकृष्ण हरी.